सहाय्याने हा पूल उचलण्याचा प्रयत्न, कारण खाली लोक अडकली आहेत, ते किती वेळ राहतील याचा देखील पूर्ण अंदाज करायचं प्रयत्न आणि त्याच दृष्टीने सध्या हे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी होत आहेत. लोकांची गर्दी या ठिकाणी आता हळूहळू वाढताना दिसते. त्याचबरोबर अंधार देखील होतोय, त्यामुळे इथं रेस्क्यू ऑपरेशनच्या वेळेस काही अडचणी येत आहेत आणि त्यासाठी आता लवकरात लवकर जे अडकलेले लोक आहेत या पुलाखाली त्यांना बाहेर काढण्यासाठी हे प्रयत्न होत आहेत. खरं तर सातत्याने हे प्रयत्न होत आहेत. गिरीश महाजन या ठिकाणी खरं तर पोहोचलेले आहेत. आपण त्यांच्यापर्यंत प्रयत्न करू. गिरीश महाजन जे फोनवरून संवाद साधत होते तेच त्यांनी मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं आणि त्यानंतर ते घटनास्थळी पोहोचलेले आहेत. गिरीश महाजन आपण बघतोय या ठिकाणी पोहोचलेले आहेत पाहण्यासाठी अजून कशा पद्धतीने मदत करता येईल तातडीने हे सगळी रेस्क्यू ऑपरेशनसाठी आणखीन काही व्यवस्था करायची आहे का, आणखीन काही गोष्टींची गरज आहे का, हे देखील ते आढावा या ठिकाणी घेत आहेत. आपण खरंच कॅमेरामॅनला विनंती करूयात. पुढे गिरीश महाजन या ठिकाणी आलेले आहेत आणि गिरीश महाजनांशी बोलायचा प्रयत्न करू. मात्र आता ते प्रशासनाशी बोलतायत. काय इतर गोष्टींची गरज आहे सध्या ज्याच्याकडून जे लोक या लोखंडी पुलाखाली अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यास मदत होईल. त्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर तातडीने गिरीश महाजन या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आता गिरीश महाजन आपण बघतोय समोर या ठिकाणी पोहोचलेले आहेत. या संपूर्ण घटनेचा ते आढावा घेत आहेत. आमदार सुनील शेळके जे स्थानिक आमदार आहेत ते देखील या ठिकाणी आहेत आणि गिरीश संदर्भात सगळी माहिती वर म्हणजे अर्थात मुख्यमंत्र्यांना कदाचित देत आहेत आणि प्रशासनाकडून माहिती घेत आहेत की आणखीन आपल्याला काही वस्तू लागते का. आणि आता जर आपण बघितलं तर एक मोठी क्रेन या ठिकाणी आलेली आहे ज्याच्या सहाय्याने हे पूल वर उचलण्याचा प्रयत्न होतोय, कारण या पुलाखाली एक लहान मुलगा देखील अडकलेला आहे अशी माहिती मिळते. आणि आता आपण बघतोय कशा पद्धतीने हे रेस्क्यू ऑपरेशन लवकरात लवकर म्हणजे अर्थात केलं जाईल याचे प्रयत्न या ठिकाणी होत आहेत. कारण आता 2.5 तास होत आलेला आहे हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होऊन. मात्र जे लोक अडकलेली आहेत त्यांना अजून सुद्धा बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न या एनडीआरएफच्या टीम कडून केले जात आहेत. आणि आता आपण बघतोय मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी पोहोचलेले आहेत. खासदार सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी पलीकडच्या बाजूला पोहोचलेले आहेत. स्थानिक आमदार सुनील शेळके देखील या ठिकाणी आहेत जे प्रशासनाला पूर्ण मदत करतायत, सहकार्य करतायत. काय लागतंय ते सगळं काही या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही अशी माहिती एनडीआरएफची या ठिकाणी स्थानिक प्रशासन घेतात आणि कमी आहे कारण इथे मोठ्या जोर लावून सध्या जी लोक अडकलेली आहेत त्यांना वाचवण्याचे शर्थीचे